करूं मैं दिलरुबा। नमस्कार मंडळी, रामराम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. आजचा दिवस तुमचा खूप चांगला जाओ, देव तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि त्याचबरोबर आहे माझ्या सासऱ्यांचा म्हणजे आमच्या मामांचा वाढदिवस. तर दोन्ही एका दिवशीचा असतात, त्यांचा पण वाढदिवस आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर आता इकडे तयार होत आहे संध्याकाळच्या जेवणाची. तर जेवणाचा पूर्ण व्हिडिओ मी शूट करू शकले नाही. तर इकडे मी फक्त तुम्हाला दाखवते की स्वयंपाकाची तयारी कशी चालू आहे. सोलापूरमध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे दाल चावल, दालच्या चावल म्हणतात, त्याची तयारी चालू आहे. तर ते जे बटाटे आहेत ते मस्तपैकी इकडे जेवणाची तयारी करायला सुरू झालेली आहे. इकडे दुधी वगैरे कापून घेतलेली आहे, कांदा टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित त्यांचं काम इकडे चालू आहे आणि माझंही काम इकडे व्यवस्थित चालू आहे. तर कांदा बघा अतिशय बारीक पद्धतीने कापलेला आहे, त्यांनी कोथिंबीर कापलेली आहे, कारण संध्याकाळी मस्तपैकी आमच्या इकडे पार्टी आहे. तर तुम्ही सगळे इन्व्हाइट आहात बरं का, नक्की यायचं हां वाढदिवसाला सगळ्यांनी. तर त्या काकांनी इकडे चालू केलेलं आहे स्वयंपाक बनवायला. तर इकडं मस्तपैकी त्यांनी कांदा वगैरे फ्राय करून घेतलेला आहे. तर मी पूर्ण व्हिडिओ घेऊ शकलेली नाही कारण थोडीशी गडबड होती. तर जेवढं कुठे काय झालं मग, कॅमेरा ब्लॉक होऊन चालला. मी काय दाखवलं अरे वाजव चांगलं संगीता एक नंबर. लवकर म्हणून दिला तसं काय असं 100वा वाढदिवस करू दे. इकडे बघा की जरा असं थोडं. हां नाही उद्या आत त्यांचं आईला द्या ना. मैं तेरे को पूछ रहा हूँ, तू मेरे को क्या उल्टा जवाब निकाल ले हाँ आएगी कब सवाल हुआ तुला बघायचं नाही ना, मला कशाला मावशी थोडं साईडला हो. हा एक उजव्या साईडनी करा, एक डाव्या साईडनी करायचं. आरती केली का? 3 जण 4 जण 5 जण करू दे ना.
अरे मन आम्ही टाकणार आहे फॅमिली ब्लॉग आहे तरी टाकणार. जेवढे जास्त लोक असतात तेवढं सबस्क्राईब हा सबस्क्राईब नाही वाटत. आणि संख्याचा चिडियाचा घोसला पण दाखवणार आहे मी. अंधार पडला सगळा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू. आता बोल ना रे. सुरू व्हायच्या अगोदरच चाललं होतं तिचं. आता बोल. आता म्हण रे समूह झालं ना. आता बोल ना. अरे गाणं म्हणलं सगळं. द्या पैसे तर 20 रुपये. आता तुला असं खाऊ घालतो तर खाऊ घाला ना मामाने. हे सुमित आहे. 1000 काढा सगळ्यांनी. चल ठीक आहे. निघायला तिकडे चांगले. अरे नाही होणार. माझा दिवस केवढा एक वाढेल. केक कापल्याच्या नंतर आम्ही गेलो आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. स्टँडर्ड नवीन आहे हे हॉटेल सोलापूरमध्ये. 1 नंबर रापचिक बिर्याणी मिळते इथं. तर मी आणि सोहमचे पप्पा गेलो इकडे बिर्याणी खाण्यासाठी. तर खूप छान आहे हॉटेलचं इंटेरियर खूप छान होतं सॉरी. आणि बघू शकता मेन्यू कार्ड मी घेतलेलं आहे. काय घेऊ आणि काय नाही असे 100 प्रश्न पडले होते मला. 100 प्रश्नांचं नंतरनं सोल्युशन झालं आणि आम्ही मग ठरवलं की 1 चिकन थाली घ्यायची आणि 1 सोमसाठी बिर्याणी घ्यायची. कारण भरपूर क्वांटिटी आहे इकडं बघू शकता तुम्ही. चिकन थाली आली ती तर ह्या 2 प्लेटची 1 ग्रेव्ही होती आणि 1 चिकन विथ ग्रेव्ही होती आणि 4 चपात्या होत्या. तर मी आणि सनीमध्ये एकच घेतलं कारण आज लग्नाची ॲनिव्हर्सरी होती. तर आम्ही एकत्र एकाच ताटामध्ये नवीन नवरा बायकोसारखं जेवण करणार होतो. मजाक केला. तर भरपूर क्वांटिटी होती म्हणून एकच थाली घेतली आणि 1 फुल बिर्याणी घेतली होती जी की अजूनपर्यंत आली नव्हती. आम्ही बिर्याणीच्या आतुरतेने वाट पाहत होतो आणि खूप वेळ वाट पाहिल्याच्या नंतरनं बिर्याणी आली आणि इकडं सोहमची एक्साइटमेंटमध्ये बघा सॉरी. तर आता इकडे मस्तपैकी बिर्याणी आली. आता सोहम आणि मी मस्त बिर्याणीवर तुटून पडणार होतो. आणि हे बघा सोहमचे पप्पा
तर चला आता फटाफटा बिर्याणी वाढून घेऊया. हे बघा सोम चालू झालता लगेच. तर आणि इकडं माझं रिॲक्शन बघा, मी सोहमला हे करत होती, घे लवकर खा, कारण थंड झाल्याच्या नंतर तू खाणार नाही आणि हे काय आपलं घर नाही आहे. कारण तर व्यवस्थित पार पडलेला आहे, घरी आलेले आहे, चेंज वगैरे केलेला आहे. तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.